गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो हे आपलं पहिलं लेक्चर आहे HTML चं. काही कारणामुळे जे पहिलं लेक्चर झालं होतं तर ते प्रॉपरली रेकॉर्ड नाही झालं, म्हणजे पूर्ण रेकॉर्ड नाही झालं. सो परत आपण घेतोय. सो याच्यामध्ये जे काही HTML ची बेसिक अंडरस्टँडिंग आहे, वेब डेव्हलपमेंट काय असतं, वेब डेव्हलपमेंट करून आपण काय काय करू शकतो त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहे. आणि जे पूर्ण झिरो पासून HTML म्हणजे काय असतं तर ते आज आपण बघणार आहे. ओके. सो त्याच्या अगोदर आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की वेब डेव्हलपमेंट जे आपण करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय येणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस आपण वेब डेव्हलपमेंट शिकत असतो त्याच्यामध्ये आपल्याला काही टेक्नॉलॉजी येणं मस्ट असतं. म्हणजे आपल्याला माहित असेल की फ्रंट एंड फ्रंट एंड आणि बॅक एंड म्हणून काहीतरी असतं, बरोबर. मग आता बॅक एंड वर आपण लक्ष नाही देणार, आपण टोटल फ्रंट एंड वर लक्ष देणार आहे. ठीक आहे. सो फ्रंट एंड मध्ये जर आपल्याला फ्रंट एंड जमायचं म्हणजे फ्रंट एंडचा कोड लिहायचा असेल किंवा फ्रंट एंड जे आपण बघत असतो वेबसाईट ते आपल्याला जमायला पाहिजे, तर ते कसं जमल, तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर HTML आणि त्याच्यानंतर CSS आणि देन जावास्क्रिप्ट या 3 लँग्वेज येणं मस्टच आहे. ओके. कोणत्या कोणत्या? HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. आणि त्याच्यामध्ये HTML जे आहे ते आपण आता शिकणार आहे, म्हणजे सुरुवातच करणार आहे पूर्णपणे झिरो पासून. आता CSS काय असतं, JS काय असतं ते आपण नंतर बघणार आहे. तर त्याच्या अगोदर HTML काय असतं, एक बेसिक ओव्हरव्ह्यू मध्ये HTML एक डिस्क्रिप्शन असतं. डिस्क्रिप्शन म्हणजे काय, आपण ज्यावेळेस कोणती वेबसाईट ऍक्सेस करत असतो त्यावेळेस ज्यावेळेस ते आपल्याला काही त्याच्यावरती जे इमेज असतील किंवा पॅराग्राफ असेल, हेडिंग असतील ते दिसतं. ते कशाच्या थ्रू दिसत असतं आपल्याला, HTML थ्रू दिसत असतं. ओके. ते अजून आपण त्याला काय म्हणू शकतो, हे एक स्केलेटन आहे, बरोबर. स्केलेटन ऑफ वेब पेज, बरोबर. म्हणजे हा एक फक्त ढाचा आहे, HTML फक्त सुरुवात आहे आपली. म्हणजे कसं बिल्डिंग ज्यावेळेस आपण बांधत असतो त्यावेळेस बिल्डिंग मध्ये आपल्याला पाया भरायला लागतो. पाया भरल्यानंतर त्याच्या इमारत आपण उभा करतो, त्याचे डॅम्स असतील, XYZ गोष्टी. मग ते काय असतं, ते असतं HTML. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, कलरिंग करतो, डिफरंट डिफरंट हॉलमध्ये किंवा किचन मध्ये वेगवेगळे कलरिंग करतो, त्याला म्हणतो CSS. आता आपली बिल्डिंग आहे मोठी, लेट सपोज. ओके. मग आपल्याला काय लागणार आहे, लिफ्ट लागणार आहे. मग ते काय आहे, एक प्रकारची फंक्शनॅलिटी. मग ती फंक्शनॅलिटी आपण ऍड करतो, म्हणजेच आपण वेबसाईट मध्ये JS चा यूज करतो. असं स्ट्रक्चर असतं वेबसाईट मध्ये, सेम लाईक दॅट. ओके. सो वेब डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला समजलं की फ्रंट एंड आणि बॅक एंड. बॅक एंड आता नाही आपण शिकणार, फ्रंट एंड जर आपल्याला जमायला म्हणजे आपल्याला यायला पाहिजे. ओके. सो ते कसं येणार आपल्याला, HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचा यूज करून आपण फ्रंट एंड जे आहे ते शिकू शकतो. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण आता काय शिकणार आहे, HTML. HTML चा फुल फॉर्म काय आहे, HTML कशाला स्टँड करतं, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, बरोबर. मग याच्यामध्ये हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे काय आहे, आता थोडस आपण थेरॉटिकली अगोदर बघू आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकली थोडासा कोड करू याच्याबद्दल. ठीक आहे. तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो मी. आपण ज्यावेळेस क्रोम वरती काही ऍक्सेस करत असेल, लेट सपोज मी काय ऍक्सेस करतोय, क्युरिओसिटी ऑटोमेशन. मला काहीतरी इथं गुगल वरती काहीतरी रँक झालेलं दिसतंय, क्युरिओसिटी ऑटोमेशन. ज्यावेळेस मी लिंक वरती क्लिक करतोय
मला आता तुम्ही इथं बघू शकता की डिफरंट डिफरंट गोष्टी इथं विजिबल आहेत. म्हणजे जसं इथं इंडिया मार्ट म्हणून काहीतरी, इथं कुठला तरी सेक्शन इम्पोर्ट, कुठेतरी बटन आहे, इथं डिफरंट डिफरंट बटन्स दिलेले आहेत, त्याच्यावरती मी क्लिक करू शकतो, बरोबर. आता मी ज्यावेळेस या शॉपिंग वरती क्लिक करतो, केलं क्लिक, आता मी कुठं आलो, म्हणजे जिथं मी पहिल्यांदा होतो त्या डिफरंट पेजवर आलो का? म्हणजे पहिल्यांदा मी कुठं होतो, पहिल्यांदा इथं होतो, शॉपिंग वर क्लिक केलं इथं आलो, बल्क रिक्वायरमेंट वर क्लिक केलं इथं आलो. मग ही जी प्रोसेस आहे, आता तुम्हाला जे मी लाईव्ह दाखवलं काय होतंय, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात तो, त्या प्रोसेसला दुसरं तिसरं काय नाहीत म्हणत, त्या प्रोसेसला म्हणतात हायपर टेक्स्ट. म्हणजे हायपर टेक्स्ट म्हणजे काय, की वन पेज इज लिंक विथ अनदर पेज, त्याला म्हणायचं हायपर टेक्स्ट. सिंपल. आता तुम्हाला लाईव्हच दाखवलं की नक्की काय असतं. आता मार्कअप म्हणजे काय, आता इथं मार्कअप दिसतंय बघा, मार्कअप म्हणजे काय. आता ज्यावेळेस तुम्ही इथं बघू शकता, लुकिंग टू बाय समथिंग, टेल अस युअर रिक्वायरमेंट, XYZ असं काहीतरी लिहिलंय. मग हे कशात तरी लिहिलं असणार ना, कशात तरी म्हणजे डिफरंट टॅग्स असतात, तर त्याचा यूज करून आपण ह्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. मग हे मला बोल्ड दिसतंय, त्याच्यानंतर हे थोडंसं लाईट दिसतंय, मग मी असं म्हणू शकतो का हेडिंग टॅग मध्ये लिहिलंय आणि हे काहीतरी पॅराग्राफ म्हणून काहीतरी लिहिलंय. मग आपण मार्कअपचा अर्थ काय असतो, टॅग्स, डिफरंट डिफरंट टॅग्स असतात किंवा अनोटेशन्स. ओके. मग त्या टॅग्सचा यूज करून आपण आपल्या जी HTML आहे तर त्याचा कोड राईट करत असतो आणि आपलं जे वेब पेज आहे तर त्याच्यावरती डिफरंट डिफरंट गोष्टी व्हिजिबल करत असतो. तर ते कशा थ्रू आपण करत असतो, मार्कअप थ्रू. आणि मार्कअप म्हणजे काय, टॅग्स किंवा अनोटेशन्स. समजलं? ओके. आता लँग्वेज म्हणजे काय, की ज्या लँग्वेज मध्ये आपण कोड करतो. आता HTML काय आहे, HTML इज नॉट अन प्रोग्रामिंग लँग्वेज, लक्षात ठेवा. ही काय स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. फक्त आपण स्क्रिप्ट लिहितो. म्हणून तुम्ही पहिल्यांदा काय म्हणलं होतं, HTML काय आहे, HTML चा हा फुल फॉर्म झाला, पण HTML ऍक्च्युअल मध्ये काय आहे? HTML एक डिस्क्रिप्शन किंवा स्केलेटन आहे. काय, डिस्क्रिप्शन किंवा स्केलेटन, कशाचं, वेब पेजचं. मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय करतो, स्टाईल ऍड करतो, फंक्शनॅलिटी ऍड करतो, मग असं वर्क होतं ते. ओके. आय होप तुम्हाला HTML चा फुल फॉर्म समजला असेल. ऍक्च्युअल मध्ये काय असतं, हायपरटेक्स्ट काय असतं, की एक पेज हे दुसऱ्या पेजला लिंक्ड असतं, एवढंच फक्त. मार्कअप काय असतं, टॅग्स किंवा अनोटेशन्स असतात, म्हणजे ज्या टॅगचा यूज करून आपण वेब पेज बनवत असतो. लँग्वेज काय, ज्या लँग्वेज मध्ये आपण HTML चा कोड लिहित असतो, ती कोणती लँग्वेज, इंग्लिश मध्ये लिहितो. आणि HTML काय आहे, ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, नाही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. ठीक आहे. ओके. सो आपल्याला एवढं समजलं की HTML चा फुल फॉर्म काय आहे, HTML नक्की काय असते. आता नेक्स्ट आपण बघितलं होतं की टॅग्स. आता हे टॅग्स काय आहे, बरं. टॅग्स काय आहे, की हे काय करतं, हे काय करतं, हे ब्राउझरला सांगतं. ब्राउझर, ब्राउझर काय आहे, ब्राउझर काय आहे, ज्याच्यामध्ये आपण ऍक्सेस करतो. कशाला ऍक्सेस करतो, डिफरंट डिफरंट वेबसाईटला. तर जे माझे टॅग्स आहेत, तर ते टॅग्स ब्राउझरला सांगतात, काय सांगतात, की माझे जे डिफरंट एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स, ते ब्राउझर वरती वरती कसे दिसणार, दिसणार, दिसणार. आता इंग्लिश मध्ये काय, टॅग्स टेल्स द ब्राउझर हाऊ टू रेंडर डिफरंट एलिमेंट ऑन ब्राउझर. हे समजलं नसेल. हे मराठीत आपण जर बघितलं, टॅग्स काय म्हणतं बाबा, ब्राउझरला सांगतं की माझं जे डिफरंट एलिमेंट आहेत तर ते ब्राउझर वरती
कसं दिसणार, म्हणजे रेंडर होणार म्हणजे दिसणार. ओके, ओके. सो ओके, मग डिफरंट आपल्याकडे टॅग्स असतात. आता इलेमेंट आहेत ना, फक्त एकच मिनटासाठी तुम्ही इलेमेंट म्हणजे काय, आता हे नवीन काय आहे तर मी सांगणार आहे 2च मिनटं. ओके, आता डिफरंट टॅग्स असतात आपले. टॅग्स कोणते कोणते? H1, ज्याचा यूज करून आपण काय करतो, हेडिंग लिहित असतो, बरोबर. अजून कोणते? पॅराग्राफ टॅग असतो. अजून कोणते? बरेचसे टॅग्स आहेत, अपॉन 100+ टॅग्स आहेत. तर त्याचा यूज करून आपण काय करत असतो, वेबसाईट लिहित असतो किंवा बनवत असतो. सो अजून कोणते आहेत? आर्टिकल टॅग, अजून सेक्शन टॅग, अजून डिव टॅग, अजून कोणते? BR टॅग, अजून बरेचसे टॅग्स आहेत. राईट करायला गेलो 100 लिहायला लागतील मला, पण हे जे काही मेन बेसिक टॅग्स आहेत तर त्याचा यूज केला आपण. तर मग आता हा टॅग आहे माझा. हा टॅग काय म्हणणार ब्राउझरला, की माझा H1 दिसला कसा पाहिजे, कुठं? वेबसाईटवरती, म्हणजे वेब पेजवरती. मग माझी हेडिंग माझी बोल्डच दिसणार आहे मला, कारण हेडिंग डिफरन्शिएट करते ना सगळ्यांपासून. मग पॅराग्राफ टॅग माझा कसं दिसणार, हे हेडिंगपेक्षा थोडासा कमी, म्हणजे नॉर्मल दिसणार, बरोबर. आता आपण लाईव्ह बघू की नक्की कसं दिसतात हे. आता ह्या वेबसाईटवरती आपण आलो, काहीतरी इंडिया मार्ट म्हणून आहे. आता हे इंडिया मार्ट विल बी हेल्प यू टू कनेक्ट विथ द राईट सेलर्स, असं काहीतरी लिहिलं आहे. मग हे तुम्ही बघताय, हे बोल्ड आहे, हे सगळ्यात टॉपला आहे, कुठं? ह्या फॉर्ममध्ये. मग ह्याला काय म्हणू शकतो आपण? हेडिंगमध्ये लिहिलं असेल, हां. आणि हे जे खाली हे टेल अस व्हॉट यू नीड, हे कशात लिहिलं असेल? पॅराग्राफमध्ये लिहिलं असेल, किंवा दुसरा कुठला टॅग यूज केला असेल. मग हे काय म्हणतात, आता ज्यावेळेस मी H1चा यूज केला, H1 काय म्हटलं, की बाबा असा दिसला पाहिजे. कसा? आता तुम्हाला जसं विजिबल आहे ना तसा, म्हणजे पॅराग्राफपेक्षा मोठा आणि बोल्ड. तो कोण सांगतं? H1 हेडिंग टॅग सांगतो. आणि जो पॅराग्राफ आहे तो ॲज अ नॉर्मल टॅग जसा दिसतोय तसा. आता इथं काहीतरी हे काय आहे? इनपुट टॅग आहे. त्याच्यामध्ये इनपुट म्हणजे मी एंटर करू शकतो काय पण, त्याला म्हणायचं इनपुट टॅग. मग इनपुट टॅग काय म्हणते ब्राउझरला, की बाबा माझ्यात कोणी एंटर केलं काय तर ते एंटर झालं पाहिजे. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल की टॅग्स काय सांगत असतात ब्राउझरला, की जे डिफरंट एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स आपण आत्ता बघणार आहे की एलिमेंट्स म्हणजे काय, एलिमेंट्स कसे रेंडर झाले पाहिजे, कशावरती? वेबसाईटवरती, म्हणजे दिसले पाहिजे. आता एलिमेंट्स म्हणजे काय बरं, टॅग्स बघितलं, टॅग्स कळलं काय आहे, की बाबा माझं डिफरंट एलिमेंट्स कसं दिसलं पाहिजेत माझ्या वेबसाईटवरती. पण एलिमेंट्स काय? आता लेट सपोज मी पॅराग्राफ टॅग घेतला, थोडंसं मोठं करू आपण. पॅराग्राफ टॅग घेतला, ह्याच्यात काय लिहिलं? पॅरा. क्लोज केला ह्याला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करू शकता, हे जे ह्याला काय म्हणायचं? ओपनिंग टॅग. काय म्हणायचं? ओपनिंग टॅग. आणि हे त्याला काय म्हणायचं? क्लोजिंग टॅग. ओके. आणि हे जे तर त्याला काय म्हणायचं? कंटेंट. ओके, आय होप यू गॉट द पॉईंट, की कशाला काय म्हणायचं आपल्याला समजलं असेल. जे पहिले आहे त्याला काय म्हणायचं? ओपनिंग टॅग. आणि जे दुसरं आहे इथं क्लोज केलं आहे त्याला काय म्हणायचं? क्लोजिंग टॅग. आणि जे मध्ये त्याला काय म्हणायचं? कंटेंट. आणि हे जे सगळे आहे ना त्याला काय म्हणायचं? इलेमेंट. ओके, सो हे जे सगळे आपण राईट केले तर त्याला काय म्हणायचो? इलेमेंट्स. नुसतं ह्याला काय म्हणायचं? म्हणजे मी नुसतं मोकळं लिहिलं असं, त्याला काय म्हणायचं? टॅग, पॅराग्राफ टॅग. हा आहे माझा ओपनिंग टॅग, हा आहे क्लोज. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस कंटेंट येतो त्यावेळेस माझा हा काय होतो? अख्खा इलेमेंट होतो. मग हा इलेमेंटच माझा, म्हणजे माझा कंटेंटच तिथं दिसतोय ना कुठं? वेबसाईटवरती. म्हणजे कंटेंट काय होतोय? रेंडर होतोय तिथं बेसिकली. ओके, सो आय होप की तुम्हाला एलिमेंट म्हणजे नक्की काय ते समजलं असेल.
आता आपण बघणार आहे टेक्स्ट इलेमेंट म्हणून काय टेक्स्ट इलेमेंट. आता हे काय आता 2 कॅटेगरीमध्ये आपण याला डिवाइड करतो, ब्लॉक इलेमेंट आणि दुसरी कोणती कॅटेगरी, इनलाईन इलेमेंट. इनलाईन थांबा एक मिनिट, सगळंच गेलं. काय आपण शिकत होतो, टेक्स्ट इलेमेंट. त्याचे 2 टाईप आहेत, ब्लॉक बीई टाकतो ब्लॉक इलेमेंट आणि इनलाईन इलेमेंट आई. हे काय ब्लॉक इलेमेंट, हे काय इनलाईन इलेमेंट. आता ह्याच्यामध्ये ब्लॉक इलेमेंट जे असतात, आता काही एक्झाम्पल मी देईल आणि बाकीचं मग तुम्ही फाइंड आउट करायचं की ब्लॉक इलेमेंट कुठले असतात. माझा जो हेडिंग आहे तो ब्लॉक इलेमेंट आहे. म्हणजे माझी हेडिंग जी स्टार्ट होते ना, ती स्टार्ट होते H1 पासून ते H6 पर्यंत. आता H6च का पुढं का नाही होत ते तुम्ही फाइंड आउट करायचे. ठीक आहे, हा ब्लॉक इलेमेंट आहे. पॅराग्राफ ब्लॉक इलेमेंट आहे. आता ह्याच्यामध्ये माझी इमेज जो टॅग आहे तो ब्लॉक इलेमेंट आहे. माझा BR ब्रेक लाईन ब्रेक करायचा ब्लॉक आहे. अजून अँकर टॅग ब्लॉक आहे, सॉरी इनलाईन आहे. सॉरी मी ब्लॉक म्हणलो काय तर, हा ही इनलाईन इलेमेंट आहे. काय वेळेस इथं असं काही पॉपअप झालं ना तर ते डिस्ट्रॅक्ट करते पूर्णपणे, सो सॉरी फॉर दॅट. आपलं इमेज टॅग काय इनलाईन एलिमेंट आहे, BR टॅग इनलाईन आहे, अँकर टॅग इनलाईन आहे. आता हे काय करतात ते आपण बघणार आहे नंतर, किंवा दुसरं रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आमचा यूज काय. ठीक आहे, अजून काय स्पॅन टॅग. आता स्पॅन आणि इथं एक आहे आपला ड्यू टॅग, तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, डिटेलमध्ये बघणार आहे अजून, सो डोंट वरी अबाउट इट. पण आता हे समजलं की हा हे ब्लॉक एलिमेंट आहेत, हे इनलाईन एलिमेंट, पण काय करतात ते नक्की. आता हे जे ब्लॉक एलिमेंट असतात ना, तर ते आपले जे व्ह्यू पोर्ट आहे. आता आपण डायरेक्ट थोडासा कोड करून त्याच्यावरून समजेल तुम्हाला की नक्की ह्याचा यूज काय, हे वर्क कसं करतात. ठीक आहे, आपण आपला VS कोड ओपन करू आणि VS कोड मध्ये HTML1 मध्ये जाऊ, कारण पहिल्यांदा आपण केलेले. ठीक आहे, मी काय करतो, ऑल करू आणि कंट्रोल. इथं काय झालं, ठीक आहे, ओके. कंट्रोल कमेंट जे केलं ते आपण कमेंट काढून घेतलं पहिल्यांदा. आपल्याला काय बघायचं की ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट नक्की काय असतात. तर आपण काय शिकलो, ब्लॉक एलिमेंट मध्ये कोणकोणते एलिमेंट ब्लॉक एलिमेंट आहेत आणि कोणकोणते इनलाईन एलिमेंट आहेत. तर ब्लॉक एलिमेंट मध्ये काय होतं की ज्यावेळेस मी H1 टॅगचा यूज करेल त्यावेळेस ते अख्खी विड्थ घेतं. कशाची, व्ह्यू पोर्टची. व्ह्यू पोर्ट म्हणजे काय की आता आपण समजा काय केलं, H1च ठेवला, आपण काय केलं H1च ठेवला फक्त. ठीक आहे, आणि या स्टाईल मधलं बाकीचं पण काढून टाकलं आणि हे पण काढून टाकलं. ओके, कंट्रोल एस केलं, त्याला कमेंट आउट करून टाकतो आणि गो लाईव्ह दिलो. ओके, मला HTML दिसतंय, ॲज पर आपण इथं काय राईट केलं HTML. ठीक आहे, ओके, मला HTML दिसतंय इथं विजिबल. मग ब्लॉक एलिमेंट काय मध्ये काय होतं की आता स्टाईल टॅग हा काय करतो, आपला स्टाईल टॅग बेसिकली आपल्याला स्टाईल ऍड करायसाठी यूज करतो आपण. स्टाईल कधी, मी काय म्हटलं CSS. आता आपण बेसिक थोडी स्टाईलिंग करणार आहे जे आपल्याला युजफुल ठरणार आहे अंडरस्टँडिंगसाठी. कुठलं कन्सेप्ट, ब्लॉक एलिमेंट काय असतात, इनलाईन एलिमेंट काय असतात. आता मी तुम्हाला सांगितलं की ब्लॉक एलिमेंट अख्खी विड्थ घेतो, पण मला इथं कसं काय कळणार की विड्थ घेतोय का नाही घेतो. मी काय केलं, माझा जो H1 आहे, कोण H1, आता मी काय केलं H1 वरती एक प्रॉपर्टी अप्लाय केली, बॅकग्राऊंड कलर नावाची. कुठला कलर, रेड कलर टाकलो. तर ब्लॉक एलिमेंट अख्खी विड्थ घेतो, मग व्ह्यू पोर्टची अख्खी विड्थ घ्यायला पाहिजे का. आता तुम्ही बघू शकता इथं अख्खी विड्थ घेतली ना.
मग पहिलं जे आपण पॉइंट होता की अख्खी विड्थ घेतो ब्लॉक एलिमेंट, तो प्रूव्ह झाला इथं. आता दुसरं काय, हा एक पॅराग्राफ आहे. दिस इज पॅराग्राफ काय करतात, म्हणजे ब्लॉक एलिमेंट काय करतात, नेक्स्ट लाईन वरती स्टार्ट होत असतात. म्हणजे हा जो आहे ना, ह्याच्यानंतर प्रिंट नाही होणार लगेच, त्याच्या खाली प्रिंट होणार. तुम्ही बघू शकता दिस इज पॅरा. आता हा ब्लॉक आहे का, सांगितलं होतं ब्लॉक आहे. मी काय केलं, ह्याच्यावर पण तीच प्रॉपर्टी अप्लाय केली बॅकग्राऊंड कलरची. तुम्ही बघू शकता अख्खा त्यांनी विड्थ घेतली. म्हणजे काय कळलं आपल्याला, हा पॅराग्राफ पण ब्लॉक एलिमेंट आहे. अजून कुठला, आर्टिकल ठीक आहे. हॅलो म्हणून मी आर्टिकल मध्ये टाकलं, तिथं हॅलो आलं. हे पण काय ब्लॉक आहे बघायचं. ह्याच्यावर पण आपण आर्टिकल बॅकग्राऊंड कलर लावला. म्हणजे हे प्रूव्ह झालं की ब्लॉक एलिमेंट हे अख्खी विड्थ घेतात व्ह्यूपोर्टची. व्ह्यूपोर्ट म्हणजे काय, ही जी अख्खी स्क्रीन आहे ना, ती 100% विड्थ म्हणजे व्ह्यूपोर्ट, आणि 100% हाईट आहे ना, ती व्ह्यूपोर्टची हाईट झाली इथून इथपर्यंत. ठीक आहे. आणि दुसरा पॉइंट काय की ते नेक्स्ट लाईनला स्टार्ट होत असतात. मग इथं ते नेक्स्ट लाईनला स्टार्ट होतात ते आपल्याला दिसतंय. आणि अजून काय, जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे की ब्लॉक एलिमेंट आहेत त्यांना आपण हाईट आणि विड्थ देऊ शकतो. ओके, मी इथं हाईट आणि विड्थ काहीतरी प्रॉपर्टीज का बघितल्या, 100 पिक्सल. हे पिक्सल आता तुम्ही नाही समजलं तरी काय हरकत नाही, फक्त ते युनिट असतं, जसं सेंटीमीटर असतं तसं पिक्सल असतं. आणि इथं काहीतरी 100 पिक्सल. तुम्ही बघू शकता इथं त्यांनी आता काय केलं, मी आता स्पेसिफाय केलं त्याला बाबा हाईट आणि विड्थ घे. मग त्यांनी जी अख्खी विड्थ घेतलेली त्याची 100 पिक्सलच विड्थ घेतली आणि हाईट पण 100 पिक्सल घेतली. मग तीन गोष्टी आपल्याला काय समजल्या की जे आपलं ब्लॉक एलिमेंट आहेत त्यांना आपण हाईट विड्थ देऊ शकतो. त्यांचा जो म्हणजे बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी असते ती अख्खी विड्थ घेतात आणि नेक्स्ट लाईनला स्टार्ट होत असतात. ओके, मग हे समजलं ब्लॉक एलिमेंटसाठी. मग आता इनलाईन एलिमेंट काय करतात, तर हे त्याच्या अपोजिट असतात. अपोजिट म्हणजे काय की आपण बघू डायरेक्ट की ते वर्क कसे करतात. इनलाईन एलिमेंट कुठले कुठले सांगितलं ही प्रॉपर्टी कमेंट करू आणि नेक्स्ट लाईन. इनलाईन एलिमेंट कोणकोणते, इमेज सांगितलं, स्पॅन सांगितलं. आता ब्लॉक एलिमेंट ड्यू पण आहे, आपण नंतर बघणार आहे अजून त्याच्याबद्दल. सो मी काय केलं, स्पॅन टॅग यूज केला आणि याच्यामध्ये हॅलोजी लिहिलं. आता इथं हॅलोजी आले, पण मला कसं काय कळणार की हे म्हणजे अख्खी विड्थ घेतली का नाही घेतली. आपण काय करू, ह्याच्यावरती स्टाईलिंग लावू. मग स्पॅनवरती मी काय केलं, बॅकग्राऊंड कलर लावला रेड. ओके, बघा जेवढी हाईट आहे जेवढी विड्थ आहे तेवढीच त्यांनी तिथली स्पेस घेतला, बरोबर, बॅकग्राऊंड कलर घेतला, म्हणजेच आपल्या स्पॅन टॅग. ओके, अजून नेक्स्ट मी काय म्हटलं होतं की ते म्हणजे अजून सांगितलं नाही, पण ते काय करतात अपोजिट. म्हणजे ब्लॉक एलिमेंट काय त्याच्या नंतर स्टार्ट होतात, म्हणजे नेक्स्ट लाईनला. पण स्पॅन एलिमेंट काय स्टार्ट होतात, कसं स्टार्ट होतात, त्याच्या लगेच स्टार्ट होतात. म्हणजे कसं, आता मी हॅलोशी केली, हाय केलं, आपण जसं म्हणलं होतं की त्याच्या लगेच स्टार्ट होतात, म्हणजे हॅलोजी नंतर लगेच इथं हाय प्रिंट व्हायला पाहिजे. आता तुम्ही बघू शकता हाय इथं प्रिंट झाली. आता इथं बॅकग्राऊंड कलर त्याला का आला, कारण स्पॅन दोन्हीसाठी आपण सेमच यूज केलं. याच्यावरून दुसरं काय समजलं आपल्याला की ती नेक्स्ट लाईनला नाही तर त्याचे नेबर लगेच स्टार्ट होतात आपले स्पॅन एलिमेंट. आणि आपल्या जे स्पॅन एलिमेंट असतात तर त्यांना आपण हाईट आणि विड्थ नाही देऊ शकत. बघायचं ते एकदा. हाईट मी समजा दिली 100 पिक्सल, ऑप्शन आहे पिक्सल, आणि विड्थ काहीतरी दिली मी 100 पिक्सल. ओके, चेक केलं, वाढली हाईट आणि विड्थ नाही किंवा वाढली. ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं, ह्याला हाईट आणि विड्थ आपण देऊ शकत नाही. पण अजून ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की रिप्लेसेबल, आय थिंक रिप्लेसेबल इनलाईन एलिमेंट आणि नॉन रिप्लेसेबल, किंवा असं घेऊ शकता चेंजेबल इनलाईन एलिमेंट अँड नॉन चेंजेबल. ते कसले असतात, जे आपण एक्सटर्नली गोष्टी ऍक्सेस करतो. एक्सटर्नली म्हणजे काय, इमेज आपल्याला ऍक्सेस करायची असेल त्यावेळेस आपण इमेज काय करणार,
कुठंतरी जाणार म्हणजे कुठं, लेट सपोज मी गुगलला गेलो आणि इथं मी काय केलं, सेलिब्रिटी इमेज टाकलं. ठीक आहे, आता ही कोणतरी सेलिब्रिटी आहे, तर याच्यावर राईट क्लिक केल्यानंतर कॉपी इमेज ॲड्रेस आहे, हा मी कॉपी करून मी एक इमेज टाकू शकतो. ओके, इथं समजा मला इमेज टाकायचं असेल तर मी काय करणार, IMG टॅगचा यूज करणार आणि माझा जो सोर्स आहे तो काय आहे, म्हणजे कुठून ती इमेज आली तर इथं टाकणार. ओके, आणि ज्यावेळेस मी कंट्रोल एस करेल त्यावेळेस आपल्याला ती इथं विजिबल व्हायला पाहिजे. ठीक आहे, मला सांगायचं काय होतं की जे बाहेरून येतात, म्हणजे ही इमेज कुठून आली, बाहेरून आली ना, तर याला आपण हाईट अँड विड्थ देऊ शकतो. हाईट देऊ शकतो 200 पिक्सल. पिक्सल समजते नाही समजत, ठीक आहे, काय अडचण नाही, आपण नंतर बघणार आहे. 200 पिक्सल विड्थ. हा, कन्सेप्टकडे लक्ष द्या फक्त, बाकी दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तर आय थिंक तुम्हाला समजलं असेल की आपले जे टेक्स्ट एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये 2 टाईपचे एलिमेंट आहेत, एक तर ब्लॉक एलिमेंट आणि दुसरे इनलाईन एलिमेंट. आणि इनलाईन ब्लॉक एलिमेंट काय असतात, ते आपली अख्खी विड्थ घेत असतात, दुसऱ्या लाईनला स्टार्ट होत असतात आणि त्याला हाईट आणि विड्थ देऊ शकतो. इनलाईन एलिमेंट काय असतात, तर ते कंटेंटची जेवढी हाईट आणि विड्थ आहे तेवढी हाईट आणि विड्थ घेत असतात, ते नेक्स्ट लाईनला स्टार्ट नाही होत, तर नेबरला स्टार्ट होत असतात, त्याला हाईट आणि विड्थ नाही देऊ शकत. बट जे एक्सटर्नली आपण ऍक्सेस केलेले एलिमेंट आहेत, जसं की इमेज अँकर टॅग, तर त्याला आपण हाईट अँड विड्थ असाइन करू शकतो. ओके, ठीक आहे, तर हे समजलं असेल. जर समजलं नसेल तर परत एकदा रिपीट करून बघा व्हिडिओ, समजून जाईल, कारण सुरुवातीला आपल्याला थोडंसं हार्ड पडेल, पण हे पूर्णपणे एकदम बेसिक पासून सांगतोय मी. ठीक आहे, आपल्याला आता टेक्स्ट एलिमेंट म्हणजे नक्की काय समजलं, आपण काय काय आतापर्यंत बघितलं. बरं, आतापर्यंत आपण काय काय बघितलं, HTML म्हणजे काय बघितलं, व्हॉट इज HTML चा फुल फॉर्म बघितला, फुल फॉर्मचा मिनिंग बघितला. ओके, नक्की मिनिंग काय असतं त्याचा, बरोबर ना. अजून काय काय बघितलं आपण, टॅग्स बघितलं. टॅग्स काय असतात, ते सांगत असतात कशाला, ब्राउझरला काय सांगत असतात, अरे बाबा माझं जे एलिमेंट आहे, एलिमेंट आपण बघितले, पण बघणार आहे एलिमेंट कसं रेंडर झालं पाहिजे, कसं दिसलं पाहिजे, म्हणजे कसं हेडिंग आहे ती कशी दिसलं पाहिजे, पॅराग्राफ आहे ते कसं दिसलं पाहिजे. एलिमेंट काय असतात आपले, एलिमेंट काय असतात, तर असं काहीतरी इथं काहीतरी कंटेंट आहे माझा, पॅराग्राफ टॅग मध्ये मी काय केलं, कंटेंट लिहिला, तर हा काय आहे माझा ओपनिंग टॅग आहे, हा क्लोजिंग टॅग आहे, हा कंटेंट आहे, हा अख्खा काय, हा एलिमेंट आहे. तोच कसा रेंडर होणार ना, तर तो टॅग सांगत असतो कशावरती, ब्राउझरवरती. ओके, हे समजलं. अजून काय बघितलं, टेक्स्ट एलिमेंट. टेक्स्ट एलिमेंट काय असतात आपले, टेक्स्ट एलिमेंट काय असतात, ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट, जे आत्ताच बघितलं. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल असं गृहीत धरायला लागतं मला. जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ग्रुपवरती मेसेज करा की ह्या पॉईंटवरती प्रॉब्लेम आहे, समजत नाही, कळत नाही, आणि तुमचे जेवढे क्वेरीज असतील, जेवढे प्रॉब्लेम्स असतील ते राईट करा, ग्रुपवरती मेसेज सेंड करा, त्याच्यावर आपण एक स्पेशल क्लास घेऊ. ठीक आहे, आणि यात काय प्रॉब्लेम असेल तर क्लास रिपीट करून बघितलं तर समजून जाईल. ठीक आहे ना, आय थिंक ठीक आहे. आता आपण काय बघणार आहे, आपण आता आपण बघणार आहे की ज्या वेळेस मी बॅकस्पेस दाबतोय, सगळं घालून टाकतोय, कंट्रोल सगळं घालून टाकतोय, कंट्रोल एक्सक्लेमेटरी मार्क शिफ्ट आणि एक्सक्लेमेटरी मार्क दाबतोय आणि एंटर दाबतोय, त्यावेळेस माझ्या पुढे काहीतरी कोड येतो. मग हा कोड नक्की काय आहे तो आपण थोडासा अंडरस्टँड करून घेऊ. आता इथं जी डॉक टाईप लिहिलंय का नाही, डॉक टाईप HTML, मग हे काय सांगते माहितीये का, म्हणजे हे नक्की काय आहे की डॉक्युमेंटचं टाईप काय, HTML. मग तो जो मी HTML आहे ते कोणतं व्हर्जन आहे ते माझं डॉक टाईप सांगतो.
मग आपण आता आहे का नाही HTML5 यूज करतो. मग डॉक टाईपचा काय मिनिंग आहे की ते सांगतं माझं HTMLचं व्हर्जन जे HTML5 मी यूज करतोय ते. कळलं? ओके. HTML काय आहे? HTML आपला मेन टॅग आहे ज्याच्या अंडर आपला हेड आणि बॉडी टॅग येतो. HTML काय आहे? आपला मेन टॅग आहे त्याच्या अंडर आपला हेड आणि बॉडी टॅग येतो. आता हेड काय? लेट सपोज आपलं हेड आहे, डोकं आहे आपलं, ही बॉडी आहे आपली आणि बॉडीच्या खाली काय फुट आहे आपलं, बरोबर. मग हेड टॅग म्हणजेच थोडक्यात आपलं ब्रेन येतं इथं, बरोबर ना. मग आता ह्याच्यामध्ये काहीतरी लिहिलं आहे मेटा टॅग, टायटल टॅग, हे काय आहे? आता आपण एक वेबसाईट वरती जाऊ आणि थोडंसं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू की काय म्हणायचं काय आहे. मी असं क्लिक केलं कुठल्या तरी वेबसाईट वरती, समजा इथं क्लिक केलं, पेज नॉट फाउंड. ओके, ही एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला डिफरंट गोष्टी दिसत आहेत, बरोबर. मग आपल्याला बघायचंय का हो मेटा टॅग म्हणजे काय असतं. आता इथं पहिल्यांदा ह्या लाईनचा आपण मिनिंग समजून घेऊ, नंतर ना मेटा टॅग म्हणजे काय बघू. आता कॅरेक्टर सेट UTF म्हणजे काय की एक आपण कोणताही कोड किंवा कोणतीही लँग्वेज राईट करत असताना तर त्याच्यासाठी स्टँडर्ड असतो. तर हा कॅरेक्टर UTF म्हणजे कॅरेक्टर इनकोडिंग आपली काय असली पाहिजे, 8 असली पाहिजे ते सांगतं कोण मेटा टॅग थ्रू. मग आपण किंवा 90-95% जे मायक्रोसॉफ्टचे जे युजर आहेत का नाही तर ते हेच यूज करतात, काय कॅरेक्टर सेट UTF-8. 16 असतं, 32 असतं, पण मोस्ट ऑफ द युजर 8 यूज करतात. त्याच्यासाठी आपण ही लाईन लिहितो. नाही लिहिली तर लाईन तरी काय प्रॉब्लेम नाही पडत. ज्यावेळेस आपण शिफ्ट आणि एक्सक्लेमेटरी मारत दाबतो ते हे येतं, ते काय असतं ते तुम्हाला सांगतो. ओके, तर हे समजलं की UTF-8 काय आहे. आता इथं नेम व्ह्यू पोर्ट आहे, कंटेंट काहीतरी विड्थ इनिशियल स्केल असं काहीतरी दिले. मग ते काय असतं, आपला जो कंटेंट आपण राईट केलाय म्हणजे काय वेबसाईटवरती आपण काहीतरी लिहिलंय. आता समजा मी इथं काय केलं, पॅराग्राफ टॅगचा यूज केला, हॅलो लिहिलं आणि त्याला काय केलं, मी गो लाईव्ह केलं, ठीक आहे. गो लाईव्ह केल्यानंतर हॅलो दिसतंय मला इथं, हॅलो दिसतंय तर हे मला विजिबल होतंय. मग व्ह्यू पोर्ट आहे माझं. व्ह्यू पोर्ट म्हणजे काय हो की इथून तिथपर्यंतची हाईट, ती व्ह्यू पोर्टची हाईट झाली. इथून वरून इथून ते इथपर्यंत व्ह्यू पोर्टची काय झाली, इथनं म्हणजे आता सध्या आपल्यासाठी हा व्ह्यू पोर्ट आहे. कुठून इथून इथपर्यंत ती झाली हाईट झाली. मग व्ह्यू पोर्ट आहे ना तर त्याची इनिशियल स्केल आहे ना माझी 0.1 असते बाय डिफॉल्ट. म्हणजे याची जी विजिबिलिटी जी 0.1 असते, ह्याच्यात चेंज झाला की चेंज होतो. म्हणजे इथं चेंज केला की आपण ती चेंज करू शकतो. मग हे कळलं तुम्हाला की आपण हे कशासाठी यूज करतो. टायटल काय आहे, आता डॉक्युमेंट म्हणजे इथं जे दिसतं ना हे टायटल आहे थोडक्यात. टायटल समजा मी चेंज केलं, काय केलं HTML केलं, Ctrl+S केलं, तुम्ही बघू शकता HTML. इथं कडला जे असतं ना ते असतं फेविकॉम. ते आपण कुठं टाकतो, ते पण आपण टाकत असतो हेड टॅग मध्ये. त्यानंतर त्याला फेविकॉम त्याला आपण लिंक करतो असतो ऍक्च्युली, लिंक. तुम्ही इथं बघू शकता फेविकॉन म्हणून येतो. आता इथं आपण इमेज ऍड करायची आपल्याला, जी इथं फेविकॉन मध्ये शो करायची. म्हणजे कसं, इथं तुम्ही बघू शकता इंडिया मार्ट मध्ये इथं पुढे जे दिसतंय ते फेविकॉन ते पण असंच ऍड केलंय. म्हणजे इथं काय केलं href मध्ये त्याचा पाथ दिलाय कुठला, इथला, की तुम्ही माझ्यामध्ये जी इमेज टाकताय तर ती कुठून टाकताय. तर हेड टॅग मध्ये आपण काय काय करतो, मेटा टॅगचा यूज करतो. मेटा टॅगचा यूज अजून कशासाठी करतो, तर ज्या वेळेस ना आपण काय करतो, सर्च करतो काहीतरी. मी केलं जास्त मोठं नको आहे, तर ठीक आहे, नरेंद्र फक्त टाकलं, पहिल्यांदा काय आलं आपलं नरेंद्र मोदी. मग ते कसं काय आलं हो. मग हे काय करतो गुगल का नाही, कीवर्ड्स रँक करत असतं काही. मग ते कीवर्ड्स जे असतात का नाही तर ते मेटा टॅग मध्ये आपण लिहित असतो. म्हणजे ते डेव्हलपर पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असतात. म्हणजे ज्यावेळेस आपण इथं बघतो नरेंद्र मोदी, खाली नरेंद्र मोदी, नोन द मॅन, होम न्यूज, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही जे आले नाही इथं, तर ते काय आहे माहितीये का, हे मेटा टॅग मध्ये लिहिलेलं. आपण ऍक्च्युअल वेबसाईट ऍक्सेस केली ना तर तिथं आपल्याला ते काहीच दिसणार नाही. पण ते कशासाठी यूज केलं जातं, रँकिंगसाठी.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन माहित असेल, कितीतरी लोक आहेत नरेंद्र मोदीच्या नावाचे, पण हेच का आलं? कारण हे एक कीवर्डच झाला की हे सर्च केल्यानंतर प्राईम मिनिस्टरच दिसलं पाहिजे आपलं. एक एक्झाम्पल दिलं, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण ऍक्सेस करतो आणि त्या पहिल्यांदा आपल्याला विजिबल होतात कशाच्या बेसवरती? कीवर्डच्या बेसवरती, जे आपण कशात लिहितो? मेटा टॅग. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. आणि जी आपली मेन बॉडी ना, आपला मेन कंटेंट आहे, म्हणजे कुठला? इथला. कुठला? इथला. इथून खाली जे इथं दिसतं आपल्याला काहीतरी 3 रेषा इथं क्लिक केल्यावर असं काहीतरी ओपन होत आहे. तिथून खालच्या साईडला ती बॉडी आपली, आणि इथं जे खाली ते आपलं काय? फुटर आहे. ओके, फुटर पण आपण बॉडीमध्येच राईटअप करत असतो. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल की आपण ज्यावेळेस काय शिफ्ट आणि एक्सक्लेमेटरी मार्क दाबतो त्यावेळेस डॉक टाईप असतं. डॉक टाईप असतं आपलं ओरिजिनल सांगतं आपलं HTML आणि HTML जे मेन टॅग आहे आपला त्याच्यामध्ये आपण हेड टॅग आणि बॉडी टॅगचा यूज करतो. आणि हेड टॅग मध्ये आपण डिफरंट मेटा टॅग्स यूज करतो, ज्याचं करून आपली वेबसाईट रँक होते. आपण डिफरंट फाईल इथं लिंक करू शकतो. आता आपण CSS पण फाईल इथं लिंक करू शकतो. ठीक आहे, लिंक CSS इथं आले. आपण इथं स्क्रिप्टची पण फाईल लिंक करू शकतो. ओके, स्क्रिप्ट जे आपण जावास्क्रिप्ट मध्ये कोड लिहित असतो, तर डिफरंट गोष्टी आपण इथं करू शकतो. आणि बॉडी टॅग मध्ये आपला जो मेन कंटेंट आहे तो आपण राईट करतो. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला जे आत्ता आपण काही शिकलो तर ते समजलं असेल. तर तुमचा होमवर्क काय असणार आहे? ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट जे आहेत ते तुम्ही फाइंड आउट करायचे आणि अजून त्याच्यावरती स्टडी करायचा आहे. ठीक आहे. आणि जर अजून काही तुम्हाला इश्यू असतील, काही प्रॉब्लेम असेल, काही कन्सेप्ट राहिला असतील माझ्याकडून पण, सो तुम्ही ग्रुप आहेत आपले डिफरंट, तर त्याच्यावरती त्या पॉइंटला नोट आउट किंवा नोट करून तुम्ही मला पाठवू शकता. पर्सनली पाठवलं तरी काही हरकत नाही. तर ते पॉइंट आपण स्पेशल लेक्चरमध्ये कव्हर करणार. सो प्लीज तुम्ही प्रॉब्लेम असेल तर विचारा. जर विचारलं तरच कळणार आहे मला, नाही विचारलं तर मग मला पण नाही कळणार. माणूस आहे, देव नाही. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.